आता ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत गंभीर दावा केलाय। या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींपर्यंत गेलाय। 9 आकडा हा लाभदायक असल्याने उद्धव ठाकरेंचे सर्व व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात असा टोला भाजपने लगावलाय। केशव उपाध्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज 9 हवी, टक्केवारी 9 पेक्षा कमी नसावी। इतकंच काय तर दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीज सुद्धा 9 असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाच्या दसरा मेळाव्याचं नियोजन सुद्धा 63 कोटी रुपयांच्या घरात असणार आहे। गटाच्या गोटातील सूत्रांनी ही अत्यंत खात्रीलायक माहिती दिलेली आहे। मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटींचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्यानंच हर्षोल्हासित होत सांगितलं। या 63 कोटी रुपयांमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती शेतकऱ्यांना मदत झाली असती, किती घरं बसवली गेली असती। मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला गटातून गर्दी पण गोळा होत नाही, म्हणून 36चा आकडा मोडून 63ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापिटा आहे। नाकी नऊ आले म्हणतात ते हेच, हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा। दरम्यान केशव उपाध्याय यांनी केलेल्या या टीकेला आता आशिष शेलारांनी सुद्धा दुजोरा दिलाय। यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। तमाम नागरिकांना जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याबद्दल सहानुभूती, संवेदना आणि काही सेवा कार्य करण्याची भूमिका आहे। आणि त्यामुळे उबाटा सेनेने जो काही टीजर, फ्रीजर आणि काय खर्च चालू आहे त्याऐवजी ते पैसे आणि ती ट्रेजरी शेतकऱ्यांना द्यावी। आणि एकनाथजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने मात्र यावर योग्यच विचार केलाय, बडेजावपणा नाही आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून त्यांना मदतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। ते आमचे विरोधक जे काही उबाटा सेना असलं तरी त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा आहे। फक्त तुमच्याकडे विचारच राहिले नाही उबाटा सेनेला आमचं म्हणणं आहे। ना तुमच्याकडे आचार आहे, ना तुमच्याकडे विचार आहे आणि त्यांचा चुकीचा प्रचार आहे। शिवसेनेचा पक्षाचा मेळावा नसतो, एक महाराष्ट्राचा विचार असतो, एक हिंदुत्वाचा विचार असतो, मराठी माणसाचा विचार असतो, सल्ला देणारी मंडळी। मग आता पंकजाताई भगवानगडावर कित्येक वर्षानं मेळावा घेतात, त्याला कोणी सल्ला देत नाही, बोलू नाही पण बोलावं येतं। नागपूरला मेळावा होत असतो सातत्यानं दसऱ्याचा, त्याला का बोलत नाही हे उपाध्याय कोण भाजपची मंडळी। जाणीवपूर्वक राजकीय प्रत्येक विषयाचं करणं आणि सल्ले देणं, जरा स्वतःच्या लोकांना सल्ले द्या।